अकोट तालुक्यातील मुणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमीनपूर येथील 6 महिला व 2 पुरुषांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। प्रशासनाने 15 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी निंबू पाणी घेऊन उपोषण सोडले। 27 मार्च पासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी रमाकांत माळी, विस्तार अधिकारी मदन सिंग बहुरे, दीपाली महल्ले, ठाणेदार किशोर जुनगरे व इतर अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात अमीनपूर येथील समाज मंदिराच्या मागील मोकळ्या जागेचा 8 उतारा मिळावा व अतिक्रमण हटवावे या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते। या संदर्भात वारंवार निवेदने देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला। दरम्यान ग्रामपंचायत सरपंच उपोषणस्थळी न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। मागण्या पूर्ण न झाल्यास 16 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मी तोताराम श्रीराम सरकडे राहणार अमीनापूर। आमच्या काय ह्याचे हे आमची जी मागणी होती, आम्ही ज्या उपोषण जागेसाठी उपोषणाला बसलो होतो ती आमची मागणी आज पुरी झाली। आम्हाला 15 दिवसाचा त्या कालावधी दिला। तिथं आले ठाणेदार साहेब, एडीओ साहेब, आपले BDO साहेब, हे ग्रामसेवक, हे जे बावडीचे लोक होते यांना 15 दिवसाचा अवधी दिला। 15 दिवसानंतर की बा तुमचं जे आहे तुमच्या ताब्यात मिळालं नाही तर तुम्हाला अधिकार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की 15 दिवसाच्या नंतर आमचं झालं नाही तर आम्ही एडीओ ऑफिसमध्ये BDO ऑफिसमध्ये जाऊन उपोषणाला बसू। त्यानं मंजुरात दिली। याच्यावरून 2 शब्द बोलतो समाप्त करतो।